नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा जो ब्लॉग असणार आहे तो वावशी आमना आईराणी कारण मी येईल शे म्हणा गाव नेरले. आणि आता आम्ही चाललो वावरमा, कारण तुम्ही वहिनीले मी अजून वावरमा लई जायला नाही शे. एकदा लई जायला होतो पण तिला काही एवढं ध्यान म्हणे शे. तिला म्हणतं चाल आज आपले टाईम शे, पटकन जाऊत वावरमा जाईत म्हणता. आणि तुला वावरमा जायच नाही, मस्तपैकी तुला सनसेट दाखवास म्हणतात वावरमधला. मग जावा ना चला मग आता निघू जाते. हा एकदम आरामशीर. पडी गई ते पडी गई ती सोडी सो. अरे का तुला का मनावर का कॉन्फिडन्स नाही शे? तो आवते रस्ता काहीच नाही बर का. आता चाल तुला वावरणार रस्ता दाखवास मी कशा आहे. चला लागूत आपला आपला रस्ता आले. हा आमना वावरना रस्ता. चांगला रस्ता आमना वावरना नावी ठिकाणी का खरा रस्ता तर आता सुरू होईल. काहीच नव्हतं. आता बघ आता मजा बघ. आता बघ एकदम डेंजर. एवढ्यात हे रस्ते डेंजर आहे आपले. पाय किती मोठे मोठे खड्डे. इकडनं काहीच चालवता येत नाही. हो हे बघ काट्यांचं झाड फांदी पडली इथं. ए यार तू आयराणीत बोल बर. तू आयराण आपलं वावर जे शे ते घर पाहिजे काही नाही. नेहमी 2-3 किलोमीटर शे, जास्त दूर की नाही. थोडी का बरं कसं काय चालू यार शो. एवढा मोठा बैल तेवढाच राहतो ना. म्हणत होतो पहिले डेंजर काम आहे भाऊ. आता आपला रस्ता थोडासा लवण माहिंग बी जाणं पडस आपले. म्हणजे आडे काय माहिती का विषय, पाऊस आहे मग बलता पाणी रास आडे गुडघा एवढलं पाणी रास. आणि येस बड अक्कलपाडा करतीन येस आणि जास्त लोंडा धरण मा विषय असा शे. आपण येईल शेत आपला या रस्ता तरी जो की औशे पुरा डेंजर रस्ता आहे, पुरा खतरो काही खिलाडी. आणि हा नेमका विषय असा आहे की आपला पाणी कुंड आडी म्हणजे काय येणार जाणार पाणी पिवानी पाणी तीच लागणी पिकणीची आडी पिऊ शकतास. ते अशी शे आपलं खय थोडंसं. आता मक्की काढलेत म्हणून थोडीशी घाणशे आडे अजून साफ करा. आणि बाकी आहे आपली कांदानी चाळ जी शे टेम्पररी. त्यानंतर अजून आता एक दुसरी कांदा चाळ आईशे आपलं शेड आणि आपला गुरेढोरे शेत असतात जायचे आता बल्लावर चराले. आणि त्यानंतर आईशे आपली येर. आणि येरमा पाणी आता काय नाही एवढी काही खाली होईल नाही. आयजीतलं तुमले वर दाखवायला ना इथला रिंगा जवळजवळ 19 रिंगा आहे त्या वर. तिथला 19 रिंगा पाणी अजून खालचे म्हणजे दाखवा तुम्ही अजून भरपूर पाणी. दिनभर चालू होती लाईट त्यामुळे. आणि आता सध्या काय या सीझन कोणता आहे पानगळती नाही त्यामुळे थोडंसं या झाडाचं पाणी गळलेत खाली. चाल मग चाला ना का कोठे वर जाऊत ना तर आपला मया दाखाले पुरा. हा जावा ना का चाल ना. मारुडी तू पहिले जग मारायला सापच आता नाही साप पहिले नव्हते बांधलेले तेव्हा यायचे. मला पोहता नाहीत मला. हा पण मी तुला कुठं नाही वाचून घेईन. लाईट गेली वाटतं. हां 4:30 वाजले लाईट गेलेली आहे. आणि नशीब एवढं चांगलं आहे आधी महावितरणना एकदम धन्यवाद. कारण की त्यात ना दिननी लाईट दि राहत नाही ते ना बाई रातनी लाईट राहे वो. हां चेक करलेस ऑटो बंद करना पडेल ना आपलं. ऑटो खाल पडणं पडेल ना. पटपट चाला दे दगूता दे लाईट ते जायला आपलं जागल्याने कितलं पाणी भरतं की होते एकदा. आणि कितलं बाकीशे कारण की सकाळी पप्पाला येणं पडी भर आले. आपण ते काय सकाळी पैसे सुटून आले तसे काही नाही. आपण बी करले काम मस्तपैकी आपले बी बटा यस. आपली कोणती गोष्ट येत नाही असे विषय नाही आहे. काय आहे लिंबाचं झाड आहे. हां अरे बापरे ओळखता येतं रे. हां असं काही नाही आहे. कधी कधी शेताचं कसं राहतं माहिती का, कधी कधी पडू पण द्यावं लागतं कारण की त्याच्याने जमीन चांगली होते तिला वेळ मिळतो. सीन काय असतो नेमका कंटिन्यू पेरत आल्यानंतर ते खतं पडत जमिनीला वेळ नाही मिळत रिकवर व्हायला. हां अरे हा आपल्या आयराणी बोलले तुम्ही वहिनी मला सांगा आपल्या आयराणी मग ब्लॉक करणार म्हणे. चला आयराणी तरी आपला जागल्या उपाशे तुमले दाखायला ना वाईक नाही काय मी होतं का जागल्या. चल भारी वाट राहा ना तो आता उभा आहे वर येतो. चाल
जाणं पडी धंदोडे तो स्टॅच्यू नाही आहे तो आपला जागले उभा आहे ते काय ते वरती खाली बघ हो चल हात पकड मा हात धरून चल हात धरून म्हणजे खाली बी बघ ठीक आहे तो जागले उभा आहे तरी अशा कंबरवर 8 ठिसनी 12 राहते ना आई म्हणणार तो स्टॅच्यू आहे का नाही हो माय हा राहतात ते बट डिपेंड्स ना की कुठलं पीक आहे आपलं हा लांबून तसे तो दूरतीन तशात दाखवायला ना मित्र हो आज आपला आयरनी मग ब्लॉक करायला कारण आयुष्य आपली जी खानदेशी भाषा शे तिले पुढे कशी ले जाऊ आपण ते हा ब्लॉग निमित्ताने तीन पुढे जाईल एक शेत आपला सचिन कुमावत जे आपण लय जाईरा ना ते आपली भाषा बिग बॉस माहीत जाईरा नाही बाकीना बराचसा ब्लॉगर आहेत बाकीना बराचसा रील स्टार आहेत आपण पण म्हणतात का बरं नको रिप्रेझेंट करायला आपली आयराणी भाषाली बाकीना तर गाडी गहू पडी जायला खाली एका बोतच माहिती अशी त्याचा दाना जड होईनार ना दाना ते तर हलके दिसत आहे हा नाही ना काही जडू झालं नाही आता फिरव कॅमेरा अरे हा मग मुगला गहू तिथला कानिवी झालं हा अरे मला पण ते कोबी आहे ना कोबी नाही हो माय काँग्रेस आहे ते काँग्रेस हा बीजेपी कुठे आहे ते बीजेपी खाली ना बीजेपी वरती रे सध्या टॉपला चालू आहे बीजेपी हा चला जाऊ ते पुढे बागी हे बघ गस्तान सेट साठी किती भारी परफेक्ट स्पॉट आहे की नाही आता जर आपण जर त्या डोंगरावर जर गेलोस ना ट्रेक करत हा घे फोटो काढायला चालू आहे अजून वही का आज ना आज चाल मग पुढे बी जाण्याशे बरं अरे बडा वावरे तक नाही ना अजून आज दिन पुराला पाय ना ते ऑलरेडी तू इथलं संध्याकाळीच हा आता गाव सीनशे रे बो म्हणून तिला फोटो नाही आधी फोटो काढा बडा मापा दिले माले ना फोटो काढून बोलते सवय होते पहिले फोटो स्टोऱ्या तुम्ही जर म्हणा इंस्टाग्राम लक्षात नाही इथला स्टोऱ्या भरी पडले ना डायरेक्ट प्रत्येक लोकेशन ना पुरा भरी स्टोऱ्या वावर नावेत मोकला त्यात काय वेगळ्या ते ब्लॉगिंग सुरू करा पाहिजे ना मागे इंस्टाग्राम न करता स्टोऱ्याच काढतच नाही आणि फोटो बी व्यवस्थित म्हणजे मला फोटो काढायला स्वतःना फोटो नाही आवडतच मला तुम्ही म्हणशात इंस्टाग्रामवर इथला फोटो येतो ना अरे भो तुला काय सांगू मी म्हणा 50 फोटोज मग एक फोटो आवडत मला आणि मग काय तो एखादा फोटो टाकास चालव माय नेमका आज ना मोठा आऊस होता आपला की कांदा दाखल जाणार आहे आपला कांदा बी भारी आहे पप्पाने सांगा एक चक्कर मारी आहे म्हणता हा तुम्ही सांगा पहिले म्हणे जावानी इच्छा शे म्हणता ते आणि मग बायकोली बी म्हणतात चाल आज शे टाईम आपलं जाईत लवकर दोस्त हो इग्नोर माय डेअरी कारण की आज म्हणा सासरी भाऊ येल होतात म्हणजे तुम्हाला पाहिजे ना पप्पा ते आज मजबूत मटण वाकाडेल आपण त्यामुळे विषय नाही थोडंसं जिरा ऑन करता वेळच आपण वावर मा थोडंसं चाली फिरीसनी जिरे जाई आपला मटन जो बांध आहे ना उत्साह निचा आहे थोडासा त्या मी तर थोडंसं स्ट्रगल आहे चालाले चाल राणी ना मग बोलाय राणी मग हा चाल राणी काल दगी दगी चाल मनकडे नको दाखवू इथला अरे मग मनकडे कधी दक्षी वरती पण दखी राणी चालेल मग हर्षू कसे वाटतं आपले कांदे हिरवे आणि सध्या कांदा पात आहे अजून कांदा ऑल टाईम आहे त्यासले एकदा काय किस्सा आहे ना तर माहिती आहे एकदा काय काय किस्सा आहे ना तुला सांगाच ना एकदा नाही लॉकडाऊन मनाच किस्सा हे मस्त मार्चमा लॉकडाऊन लागणं आणि कांदा बरोबर मार्चमा तयार होतस आणि मग मस्तपैकी कांदा काढायला टाईमला सापडणं अशा काया पडणू पहिलेच मी काय अशी अजून डबल टिबल काय पडी उडाय रे हा ना ते मग नंतर मग पुरा 2-3 महिना पुरा मग कांदा काढा मा कांदा खांडा मा कदा मार्केट मा चाय पर आले हा
बापरे. वेचला आहे ते तुरची ते हा शेंगा हा ते काढले. हा 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 बरोबर. ते याच्यात आपला कांदा आता आणि या आता बाकीना आणि बाकीना शेतात आहे वावरमा आणि आपला वरणा या बाकीना गहू काय कांदा आपला काकांद्याचा शेतस ते. चला जाऊ चला त्या घर सुद्धा पक्षी तर कशा आवाज काढतात. पप्पा त्याची खत मारला आता अजून खत बरं का हर्षू. दुपार एक विषय निघाला होता की आता आपण जे फ्रुट्स वगैरे घेतो त्यांच्यावर किती फवारे वगैरे मारले जातात वगैरे नाही का असा विषय चालला होता. आणि गप्पांमध्ये असं एक म्हटलं की जेव्हा माणूस आजारी पडतो आता द्राक्ष याच्यावर किती फवारे मारले जातात. सगळ्यात जास्त फवारे द्राक्षावर मारले जातात. आणि आजारी होऊन जेव्हा म्हणजे आपण रिकव्हरी होतो रिकव्हरीसाठी काय घेतो द्राक्ष घेतो. म्हणजे किती हायब्रिडचा आपला इंटेक आहे. चला आयुष्य आपलं दुसरं वावर ते आहे बी आपला कांदा जे बाकी ना आता डोल्याचा काय राहत वाटतं आपले. आणि या पुरा सलग आपला कांदा मस्त आहे निकडचं पण शेत. बांधे आपला पुरा मोठे आहेत मस्त पैकी साफसफाईना बांधेत. आपण जर तिकडे घराकडनं नसतो ना आलो मग आपण इकडनं आलो असतो. इकडं पण एक बोरीचं झाड आहे ते समोर तर त्या रस्त्याने आलो असतो ना इकडनं असं इकडनं सोपं होतं. पण मग तुला विहीर नसती दाखवली गेली. तिथून सरळ रस्ता जो तिथपर्यंत लांबपर्यंत दिसतंय का तिथपर्यंत आहे आपलं सगळं. तर तेच हा रस्ता डायरेक्ट सरळ रोडला कनेक्ट होतो. हा काय काय ते ओळख बरं काय म्हणतात त्याला गेस कर. आपण जाड्याला काय म्हणतो जाड्याला लाडात जो जाड असतो त्याला लाडात काय म्हणतो. नाही अजून ढवरनं काय म्हणतो. हा ढोले आहेत त्या. हा ढोले आहेत ना. होय शोचे नाही. अगं कांद्याचं बी त्याच्यात तयार होतं ना. हा ते जे वरचे जे फुलं आहेत ना हे वरचे फुलं हे बघ याच्यामध्ये ना कांद्याचं बी तयार होईल. हे जे वरचे आहेत ना हे हा ते डोले राहतात ना ते तसे कांदे तसे राहतात ना जॉईंट कांदे. ते त्यांना असं लावलं का ते मोठं झाल्यानंतर त्यांना वरती बघ अशा अशा ह्या गोष्टी पाकळ्या येतात नाही का असं फुलतात ते मग असे फुल होतात. आणि नंतर जेव्हा पूर्ण कम्प्लीट होतं का तेव्हा त्यांना हे सगळे ना इथं सगळे काय बिया असतात त्या असतात त्या कांद्यांच्या. हा भारी ना आपला माया. स्नॅप नाही ना फोटो काही संपवत नाही. मी ब्लॉग ते बनाई राहू पण मला आई बी सांगा तुमले ब्लॉग आवडी राहणार की नाही आवडी राहणार. हा मी काही चेंज करू का म्हणा कंटेंट मा ते बी सांगा. कमेंट मा समजू द्या आमना ब्लॉग तुमले आवडी राहणार का नाही. हा काय कमेंट करून सांगा थोडंफार तुम्हाला कसे वाटतंय आमचे ब्लॉग. आय नो बऱ्यापैकी लोकांना आमचा ब्लॉग समजणार नाहीये. कळते आमची खानदेशी भाषा बट पूर्ण कळत नाही 100%. आयराणी भाषा बोललो मी तुला. हा आयराणी भाषा पूर्ण खानदेशी कळत नाही 100%. बट फॉर शुअर आपल्या ब्लॉगच्या आपल्या चॅनलवर राहणार तर तुम्ही आयराणी पण लवकर शिकणार आहेत. आपण आयराणी पण शिकवू. तो चलो आता निघालो आहेत घरी आणि प्लॅन सक्सेस झाला. म्हणजे बघूयात आता डॅमवर जायचं. शेत तर पाहिलं गेलं आता मस्तपैकी एवढे 2-3 तास भारी गेले मस्तपैकी सगळं बघितलं. चला जाऊया.